चला तर मैत्रिणींनो, आज ना मी दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे भोपळ्याची भाजी. तर मस्तपैकी इथे ना मी भोपळा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि असं क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्या भोपळ्याला काय काय लागणार आहे फोडणीसाठी त्याची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आणि इथे ना आज माझ्याकडे पाणी आलेलं नाही आहे, म्हणून मी टब भरून ठेवला एका साईडला. किचनच्या प्लॅटफॉर्मवरती खूप गर्दी झालेली आहे. तर इथे फोडणीसाठी ना भाजीच्या फोडणीसाठी कढई वगैरे ठेवलेली आहे. कुकरमध्ये माझं पालक शिजतो आहे. इथे मी तुम्हाला दाखवते की आज टाकीमध्ये थोडंसं पण पाणी नाही आहे. अगदी म्हणजे वॉशरूमला जायपुरती आहे आणि भांडी घासायला मी टपात आणि एक बालडी भरलेली आहे. तर चला, असो, हे ना मीरा रोडमध्ये आहे, म्हणजे सगळं गडबड पाण्याची केव्हा ना केव्हा तरी होतच असते. तर इथे ना आता मी भाजी फोडणीला घालणार आहे. त्याच्यासाठी मी इथे पहिला तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर राई जिरं घातलेलं आहे आणि जे मी मिरची कापून ठेवलेली होती, कढीपत्ता घेतला होता, मस्तपैकी ना लसूण चिरून ठेवली होती आणि थोडंसं अद्रक किसून घेतलेलं. तर त्यातलं थोडंसं अद्रक मी ठेवलेलं आहे आणि बाकीचं अद्रक मी याच्यामध्ये घातलेलं आहे फोडणीला. तर इथे फोडणीमध्ये तुम्ही बघू शकता कांदा, मिरची, राई, जिरा, लसूण, अद्रक सगळं आहे याच्यामध्ये. छान मस्त परतून घेतल्याच्यानंतर, म्हणजे फोडणी चांगली परतून घेतल्याच्यानंतर जे मी भोपळा चिरून ठेवला होता ना तो घातलेला आहे. तेव्हाच लगेच ना मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि छान एकदा भोपळा आणि सगळं ते कांदा वगैरे मस्तपैकी तेलात परतून घेतलेला आहे. झाकण मारून एका साईडला ठेवलेलं आहे. दुसऱ्या साईडला आता मी पालक बनवणार आहे ना, त्याची तयारी केलेली आहे. छान मस्तपैकी 2-3 डाळी त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. जवळजवळ 4 डाळी मिक्स केलेल्या आहेत. चण्याची डाळ, मूग डाळ, तुरीची डाळ आणि थोडीशी मसूरची डाळ. आणि त्यामध्ये भरपूर सारं पालक आहे. एक बटाटा घातला, एक टोमॅटो आणि एक कांदा घातलेला आहे. मस्तपैकी माझा पालक इथे छान गरगरीत शिजून झाला होता. तर इथे तुम्हाला हे विस्कर दिसते ना, त्यानेच मस्तपैकी छान मी एकदा फिरवून घेतलेला आहे की जेणेकरून ना पालक थोडासा वरती असतो ना, तो थोडासा या रवीने घाटून घेतला ना की सगळी डाळ आणि पालक एकजीव होऊन जातो. हाताबरोबर ना मी भांडी आता घासायला टाकणार नाही आहे, कारण का भांडी खूप सारी जमा झाली ना तर तेवढंच पाणी लागतं. म्हणून जेवढं शॉर्टकटमध्ये होईल ना तेवढं मी त्या टपात पाणी घेऊन ना सगळे भांडी हाताबरोबर घासून घेते. घासून पण नाही, काय काय धुवून पण घेतलेत, जे घासायची गरज लागत नाही ते धुवून ठेवलेले आहेत. जसे प्लेट, चमचे वगैरे आहेत ना, ते सगळे धुवून ठेवलेले आहे. तर इथे आता ना मस्तपैकी म्हणजे आता ह्याला फोडणी देते मी, पालकला फोडणी देते. आणि पालकला मी कांदा वगैरे शिजायला घातलेला ना, त्यामुळे फोडणीला फक्त भरपूरशी म्हणजे प्रत्येक टायमाला मी जेव्हा पालक बनवते ना मस्तपैकी भरपूर असं लसूण घालते आणि मिरचीची फोडणी असते. ह्याला मी जास्त राई जिरा वगैरे घालत नाही, कारण की त्याच्यामध्ये पालकमध्ये दिसतच नाही आणि त्याची ती एवढी टेस्ट पण लागत नाही. घातला तर थोडासा जिरा घालते. तर इथे फक्त मी लसूण घातलेला आहे आणि मिरच्या घातलेल्या आहेत, हळद घातलेलं आहे, थोडीशी हिंग घातलेलं आहे फोडणीला. तर इथे सगळं मस्तपैकी फोडणी झाल्याच्यानंतर थोडंसं अगदी म्हणजे लालसर असं लसूण झाला ना की ह्याच्यामध्ये मी दाल पालक शिजवलेला आहे तो फोडणीला घालणार आहे. त्याच्या आधी ना थोडंसं मी हिंग घालून घेतलेलं आहे फोडणीमध्येच आणि ना चवीप्रमाणे मीठ मी तेव्हाच घातलेलं आहे. तर मस्तपैकी बघा इथे डाळ म्हणजे छान अशी म्हणजे फोडणी छान अशी चुरचुरीत झाल्याच्यानंतर मी फोडणी घातलेली आहे दाल पालकला. तर इथे त्याची वाफ उडून जाऊ नये ना, मस्तपैकी त्यातच अशी राहिली पाहिजे म्हणून मी झाकण मारून घेतलेलं आहे. तुम्ही प्रत्येक टायमाला बघितलंच असेल की जेव्हा पण मी फोडणी वगैरे घालते ना तर पटकन अशी फोडणीवरती प्लेट वगैरे ठेवते की जेणेकरून त्याचं स्मोक किंवा त्याचं उडून जाऊ नये ना फोडणी, त्याच्यासाठी मी प्लेट ठेवते. तर जेवढं पाणी वगैरे लागणार आहे तेवढं पाणी वगैरे घातलेलं आहे त्याच्यामध्ये. माझी दाल पालक म्हणजे ऑलरेडी ती शिजलेली असते आणि फोडणी घातल्याच्यानंतर ना त्याला खूप टाईम असं बॉईल करायची गरज लागत नाही. अशी एक 5 मिनटं कड आल्याच्यानंतर मस्तपैकी ना बारीक बारीक कड आल्याच्यानंतर, खूप फास्टवरती पण ठेवायचं नाही, बारीक कड आल्याच्यानंतर गॅस बंद करायचा. पालक माझा झालेला आहे. भोपळ्याची भाजी अजून माझी शिजतेच आहे. इथे त्याच कुकरमध्ये भांडी जास्त पडू नयेत म्हणून त्याच कुकरमध्ये भात लावून घेतलेला आहे. आणि आता मला भाजीला खोबरं लागणार आहे ना, आत्ताच नारळ फोडलेला मी. तर मस्तपैकी आता बाहेर जाऊनच मी छान म्हणजे माझ्याकडे ते विळी आहे ना त्याच्यावरती खोबरं किसून घेतलेलं आहे, नारळ किसून घेतलेला आहे. आता ह्या वाटीमध्ये ना जेवढं खालच्या साईडला नारळ असतं ना ते सगळं पळीने मी किंवा चमच्याने ना असं खरडवून घेते.
बरं. म्हणजे अर्धा 1 चमचा छोटा आपला पोह्यांचा चमचा आणि तेवढा तरी अर्धा चमचा तरी तो खोबरं निघतो त्यातून. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी भोपळ्याची भाजी म्हणजे शिजलेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. छान शिजलेली एकदम आणि भोपळा शिजायला खूप जास्त टाईम पण लागत नाही. अगदी मला 10 मिनटं खोबरं किसायला लागलं ना, तोपर्यंत माझं भोपळ्याची भाजी शिजलेली होती. त्याच्यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे आणि छान असं कोथिंबीर घातल्यानंतर तर माझं दुपारचं जेवण इथे छान तयार झालेलं आहे. दाल पालक, भोपळ्याची भाजी, चपाती, भात आणि सलाड केलेला, म्हणजे फक्त काकडी घेतलेली. त्याच्यानंतर आता मला ना पाण्याचं, मी तुम्हाला बोलले ना की मला पाण्याचं खूप मुश्किल होणार आहे, की जाम मला प्रॉब्लेम झालेला. मला ऑर्डर होती आज की 20 भाकऱ्या पाहिजेल आहेत आणि 12 घडीच्या चपात्या. आणि घडीच्या चपात्या बोलले ना की थोड्या मोठ्या मोठ्या असतात त्या, कारण की मला त्या, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, ज्या ताईंनी मला ह्या ऑर्डर देतात ना त्या खानदेशी आहेत ना, तर त्यांना मोठ्या घडीच्या चपात्या लागतात आणि त्याच्याबरोबर ना कळणाचं पीठ असतं. तुम्हाला जे खानदेशी ताई वगैरे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना कदाचित माहिती असेल, आणि ज्यांना कळणाचं पीठ माहितीच नाही त्यांना मी सांगते. म्हणजे ज्वारीचं पीठ असतं ना, त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालतात, काळे उडीद असतात ना त्याच्यामध्ये. म्हणजे 1 किलोला जर पीठ बनवायचं असेल तर 1.25 किलो ज्वारी असते आणि 1/2 किलो काळे उडीद घातलेले असतात. आणि त्यांच्या साईडला ना अशाच भाकऱ्या खाल्ल्या जातात. अशा मला त्या ताई बोलत होत्या, म्हणजे मोस्ट ऑफ तशाच भाकऱ्या खातात. तर हे मी काल पीठ ना, त्यांना 20 भाकऱ्या द्यायच्या आहेत, तर हे काल मी पीठ दळून आणलं होतं. की म्हणजे 2 किलो लागणार मला. मला अंदाज नव्हता की 1 किलोमध्ये किती लागेल, आणि मोठ्या भाकऱ्या पाहिजे होत्या ना त्या लोकांना, त्याच्यामुळे ना मी 2 किलोचं पीठ ते दळून आणलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1.5 किलो ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा किलो ते काळे उडीद मिक्स करून दळून आणलेलं आहे. छान जसं भाकरीला लागतं ना तसंच त्या प्रमाणेच मी पीठ दळून आणलेलं आहे, म्हणजे ज्वारी दळून आणलेली आहे, पीठ नाही. तर ते पीठ मला आता सध्या तरी मी एवढं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे आणि गरम पाणी घालायच्या अगोदर मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मी जेव्हा घरात भाकरी बनवते ना तेव्हा मोस्ट ऑफ मी कुठल्याच भाकरीमध्ये मीठ वगैरे घालत नाही, पण जेव्हा बाहेर भाकऱ्या द्यायच्या असतात ना मला, तेव्हा मी त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालते. तर इथे मस्तपैकी ना माझं ना घडीच्या पोळ्या पाहिजे होत्या, त्याच्यासाठी मी पीठ मळून ठेवलेलं आहे आधीच. आणि आता माझं हे पीठ जे मी मळते ते कळणाचं पीठ, म्हणजे त्यांना ती भाकरी पाहिजे आहे ना, ते पीठ मी मळून घेतले. खूप प्रमाणामध्ये होतं. माझ्या हातामध्ये मोस्ट ऑफ ना हात छोटे छोटे आहेत माझे, त्याच्यामध्ये ना पीठ वगैरे खूप असं मावत नाही. जेव्हा खूप सारं पीठ मळायचं असतं ना, असं मी थोडं थोडं करून मळून घेते. ते इथे बघू शकता मस्तपैकी आता पीठ माझं एकदम दमदार चांगलं मळून झालेलं आहे आणि खूप सारं पीठ आहे ते. तुम्हाला जरी ह्याच्यामध्ये दिसत नसेल ना तरी खूप सारं पीठ आहे ते. तर पीठ वगैरे मळून झाल्याच्यानंतर सगळं प्लॅटफॉर्मवरती ना पीठ झालेलं आहे. तर माझा हातची सगळी गडबड झालेली आहे, म्हणजे पाणी नाही आहे माझ्याकडे. आणि मला आता हे ऑर्डर आलेली आहे ना, खूप म्हणजे मी जपून भांडी काढते आहे. आणि जेवढी पण भांडी काढलेत ना ते आमच्याकडे आता रात्री 9 वाजता पाणी येणार होतं, 8:30ला पाणी येणार होतं. माझी थोडीशी भांडी घासून झालेली आहेत, पण जी ही भांडी आता पडतील ना परात वगैरे मोठे मोठे, त्याच्यासाठी ती भांडी घासायला माझ्याकडे अजिबात टाकीत पाणी नाही आहे. टँकर वगैरे मागवला असता, पण संध्याकाळीच परत 8:30ला पाणी येणारच आहे ना, त्याच्यामुळे टँकर मागून काहीच उपयोग होत नाही आमच्याकडे. मग ते पाणी जे सोडलेलं असतं ते फुकट गेलं असतं माझं. तर इथे मस्तपैकी माझ्या इथे भाकऱ्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत. आणि ना म्हणजे इतकी मोठी भाकरी लागते बघा. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण दाखवलेलं, जेव्हा मी 30 भाकऱ्यांची वगैरे ऑर्डर घेतलेली ना, तेव्हा पण तुम्हाला मी दाखवलं की त्या ताईनं एवढ्या मोठ्या मोठ्या अशा छान भाकऱ्या लागतात. त्याच्यानंतर ना ह्या भाकऱ्या वगैरे झाल्याच्यानंतर घडीच्या पोळ्या वगैरे मी करून घेतलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे मला मनोहरने मदत केलेली आहे भाकऱ्या वगैरे बांधण्यासाठी. त्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन करून, भांडी तशीच ठेवलेली होती, फक्त किचन वगैरे क्लीन करून आम्ही ह्या ना दुकानामध्ये आलेलो की मला ना वॉर्डरोब घ्यायचा आहे. माझा जो आतमधला आहे ना, एक कपाट लोखंडाचा आहे आणि एक ना लाकडी आहे. तो पूर्ण ना भुशाचा आहे ना, तर तो सगळा ना कोसळलेला आहे, म्हणजे तुटला तो. तर मला आता ना नवीन बघायचा होता, पण ना बजेट इतका होता ना की आमच्या बजेटच्या बाहेरच होता. तरी पण ना मनोहरला हा कपाट खूप आवडला होता, तो घेण्याच्या मागे होता, पण बजेटमध्ये बसतच नव्हता. बघूया आता ह्याच्यातला कुठला तरी एक तरी मला कपाट घ्यावाच लागणार. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.